एक प्रश्न असा पडतो की मॅट्रिमोनियल्स ज्या साईट्स असतात, आता एक आपल्या मध्यमवर्गीय लोकांच्या घरामध्ये जेव्हा एखादं मुला-मुलीचं लग्न ठरवायचा विषय सुरू होतो, की घरचे आग्रह करतात किंवा फोर्स करतात, की आता कुठेतरी तुम्ही ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटवर याचं नाव रजिस्टर करा. पण कित्येक वेळा त्याचा त्या भावनेच्या भरात आपण फार विचार करत नाही, की आपण तिथं काय नक्की माहिती देतोय, कशी देतोय किंवा आपण जे माहिती देतो त्याचा काय गैरवापर केला जाऊ शकतो. तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा, की याचा नक्की मॅट्रिमोनियल साईटचा कशाप्रकारे स्कॅम हा चालतो? मॅट्रिमोनियल साईटवर विवाहोत्सुक तरुण तरुणी त्यांचं प्रोफाईल तयार करतात. ही काय गैरबाब नाही, ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी करतो, तर लग्नासाठी जोडीदार शोधणं सुद्धा काही चुकीचं नाहीये. नाही. आणि त्यामुळे बऱ्याचशा वेबसाईट पण आहेत आणि त्यांना त्या वेबसाईट मधनं सुद्धा बऱ्याच लोकांना चांगलं उत्पन्न मिळतं. मॅट्रिमोनियल साईटवर जेव्हा स्कॅम होतात त्याच्यामध्ये मी बघितलं इथं बहुतांश महिलांना टार्गेट केलं जातं. जसं आपण मगाशी हनी ट्रॅप मध्ये बघितलं अच्छा. की बहुतांश पुरुषांना टार्गेट केलं जातं, तर मॅट्रिमोनियल स्कॅम मध्ये बहुतांश महिलांना टार्गेट केलं जातं. आणि कसं आहे, मॅट्रिमोनियल साईटवर जेव्हा तुम्ही अकाउंट काढता आणि तिथं तुम्ही प्रोफाईल बनवता तेव्हा तुमचा फोटो, त्याच्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, तुम्हाला कुठं नोकरी आहे किंवा तुम्ही किती तुमच्या अपेक्षा आहेत तुमच्या जोडीदाराकडनं, ह्या त्या लोकांनी व्यवस्थित टाकलेल्या असतात. त्यांचं बर्थ डेट टाकलेली असते वगैरे वगैरे, त्यांची पत्रिका टाकलेली असते, बऱ्याच गोष्टी त्यांनी टाकलेल्या असतात ज्या की शक्यतो लग्नात पाहिल्या जातात. तर स्कॅमस्टर काय करतात, त्या व्यक्तीला आधी हेरतात आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे एक खोटं मेलचं प्रोफाईल तयार करतात, ज्याच्यामध्ये एकदम छान दिसणाऱ्या मुलाचा फोटो, त्याच्यानंतर त्याला परदेशी नोकरी, एकुलता एक, म्हणजे थोडक्यात एखाद्या मुलीला स्वप्नातला राजकुमार कसा वाटावा, मनासारखं स्थळ, हे हा एक शब्द आहे ना, मनासारखं स्थळ, असं ते बनवतात. पत्रिका सुद्धा अशी बनवतात की एकदम मॅच होईल. जात उपजात ही सुद्धा एकदम जशी आहे तशीच मॅच केलेली असते. आणि मग त्या मुलीला इंटरेस्ट पाठवला जातो. शक्यतो मी बघितलेले मॅट्रिमोनियल साईटवर मुलं कमी आणि त्यांच्या आई वडिलांनीच ते रजिस्टर जास्त केलेले असते. बरोबर. तर आई वडिलांनी ते रजिस्टर केल्यामुळं हा पहिला इंटरेस्ट त्यांच्या आई वडिलांकडे जातो. आई वडील बघतात, खुश होतात, चांगलं स्थळ आहे वगैरे वगैरे, पत्रिका जुळवायला देतात, पत्रिका जुळते वगैरे, गुरुजी म्हणतात एकदम चांगली जुळते, विचार करायला हरकत नाही. आणि मग ते त्यांच्या मुला मुलींना सांगतात. मग ते पण बघतात, त्यांच्याही ज्या अपेक्षा त्यांनी मांडलेल्या असतात त्याला ती पूर्तता झालेली असते. मग ते समोरच्या व्यक्तीला रिटर्न मध्ये इंटरेस्ट पाठवतात की आम्हाला जो तुमच्यात इंटरेस्ट आहे. आणि मग आय थिंक मग ते कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर्स होतात आणि मग लोक त्या साईटवरनं डायरेक्टली एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट करून बोलू शकतात. इथं जेव्हा ह्या स्टेजला जेव्हा ती गोष्ट येते तेव्हा तो समोरचा जो व्यक्ती असतो, तो मुलगा, तो त्या मुलीशी चॅटिंग करायला लागतो किंवा फोनवरही बोलतो आणि सांगतो की मी असा असा आता विदेशात आहे आणि मला खूप चांगलं पॅकेज आहे वगैरे वगैरे, मी एकुलता एक आहे आणि मी आता भारतात नाहीये, पण मला प्रोफाईल आवडली. आणि काही दिवसानंतर तो तिला म्हणतो की मला तुझ्याशीच लग्न करायचं, याचा कन्फर्म झालेलं आहे. तर आपल्या प्रेमाचं प्रतीक, मी येणार आहे लग्न करायला 1-2 महिन्यात, जसा मला विजा मिळेल तसा मी येणार आहे, आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मी तुला आता काही गिफ्ट पाठवतो. बर. आता गिफ्ट पाठवतो म्हटल्यानंतर कोणाला गिफ्ट नाही आणि आता होणाऱ्या नवऱ्याकडनं गिफ्ट मिळतात वगैरे वगैरे. आणि मग बरोबर तसं म्हटल्यानंतर 1 आठवड्याभरात त्या मुलीला कुरिअरवाल्यांचा फोन येतो. बर. की तुमच्या नावाने असं असं, मी कुठल्या तरी मोठ्या इंटरनॅशनल कुरिअर एजन्सीचा तो व्यक्ती रिप्रेझेंटेटिव्ह असं भासवतो, तुमच्या नावे असे असे या देशातून गिफ्ट आलेले आहेत. आणि जेव्हा मी ते स्कॅन केलं तेव्हा मला लक्षात आलं त्याच्यामध्ये डॉलर आहेत. बर. किंवा त्याच्यामध्ये ज्वेलरी आहे किंवा त्याच्यामध्ये महागडे गॅजेट्स आहेत. ठीक आहे. आणि हे जे गिफ्ट तुम्हाला आलेलं आहे त्याच्यावर कस्टम ड्युटी लागणार. बर. आणि ती कस्टम ड्युटी मात्र भरलेली नाहीये. आता असं तिला कॉल येतो, ती म्हणते ठीक आहे मी तुम्हाला कॉल बॅक करते. ही त्याला कॉल करते
ही असे त्याला कॉल करते, हा त्याला चिडल्यासारखं दाखवतो की अरे मी तुला एवढे महागडे गिफ्ट पाठवले, त्याच्यावर काही कस्टम मागतायत तर तू भरून टाक. उद्या ते गिफ्ट मिळाल्यानंतर त्याच्यातले पण काही पैसे आहेत, त्याच्यातनं तुझी कस्टम ड्युटी निघून जाईल. बरोबर. अशा पद्धतीने त्या मुलीला त्याच्या जाळ्यात ओढलं जातं. सुरुवातीला रक्कम काही हजारांमध्ये असते, त्यामुळे ती स्वतः मॅनेज करून भरते. नंतर मग तिला परत फोन येतो, यावेळेस कस्टम डिपार्टमेंट मधनं बोलतोय असा तो व्यक्ती समोरचा म्हणतो. तो म्हणतो की आम्ही व्हॅल्युएशन केलं, आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त निघालं, त्यामुळे ही फी भरावी लागेल, ती फी भरावी लागेल, आमचे वरचे अधिकारी ऐकत नाहीयेत, त्यांना काहीतरी लाच द्यावी लागेल. बरोबर. असं काही ना काहीतरी बहाणा करून त्या मुलीवर तो अजून पैशाची मागणी करायला लागतो. कोण? फ्रॉडस्टर. म्हणजे इथं मुलगा नाही, इथं दुसरा फ्रॉडस्टर. कारण हा म्हणजे ऑनेस्टली हा संघटित गुन्हेगारी आहे. म्हणजे तो मुलगा जो मॅट्रिमोनियल साईटवर एक फेक अकाउंट काढून त्या मुलीशी बोलतोय तो एक झाला, फेडेक्स मधनं किंवा अन्य कुठल्या तरी इंटरनॅशनल कुरिअर मधनं कॉल करणारा दुसरा झाला, कस्टम अधिकारी म्हणून कॉल करणारा तिसरा झाला, अन्य कुठला तरी अधिकारी कॉल म्हणून चौथा झाला. असे 4-5 लोक 5-6 लोक याच्यात ऑपरेट करतात. म्हणजे जाळच झाले. हा एक प्रकारे जाळं विणलं जातं. तिच्याकडचे पैसे संपतात, ती घरच्यांना सांगते, घरचे म्हणतात एवढं चांगलं स्थळ हातचं जायला नाही पाहिजे, मग घरचे पैशाची जुळवळ करतात. हळूहळू ही कस्टम ड्युटी काही लाखांमध्ये जाते. बापरे. आणि तरी सुद्धा अजून मात्र ते कस्टमच्या किंवा त्या पर्टिक्युलर प्रोसेसिंग मधनं ते गिफ्ट बाहेर पडलेलं नसतं. हा मुलगा दुसरीकडनं प्रेशर टाकत असतो, अरे मी एवढे गिफ्ट पाठवलेत, लवकरात लवकर ते घे ताब्यात, उद्या कस्टम मधनं हरवले आपण काही बोलू शकणार नाही, हे नाही ते नाही. आणि असं करत करत मी बघितलंय लिटरली 50-50 लाख रुपयापर्यंत देखील विवाह तरुणी आणि तिच्या घरच्यांनी मिळून पैसे भरलेले आहेत. आणि मग कुठेतरी जाऊन त्यांना रिअलायझेशन होतंय की बाबा आपण फसलोय, आपण काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये, आपण फसलोय. आणि मग जेव्हा ते पोलिसांकडे तक्रार द्यायला जातात, मग पोलीस त्यांना सांगतात की जो मुलगा तुमच्याशी बोलतोय तो खरा नाहीच आहे. म्हणजे तो खरा उमेदवार नाहीच आहे की जो तुम्हाला तुमच्याशी लग्न करायचंय. तो काय आहे? तो असाच एक फ्रॉडस्टर आहे, फ्रॉड ज्यांनी त्या उमेदवाराचं एक रूप धारण केलेलं आहे आणि तो तुमच्या आत्ताच्या रिक्वायरमेंटचा गैरफायदा घेतो. सो अशा पद्धतीने लोक स्कॅम करतात. याच्यामध्ये एकच गोष्ट लोकांना कळायला हवी की जर तुला समोर बघत नाही, पडताळणी करत नाही, घरच्यांना भेटत नाही, बाकीची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन चेक करत नाही, तोवर या बाबतीत सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवणं वगैरे लोकांनी टाळायला. बरोबर, अगदी. सर तुम्ही आता हा जो मुद्दा सगळं सांगितले, ह्यालाच आपण स्पिअर फिशिंग म्हणू शकतो का? हो, म्हणजे मी म्हणाल की हे स्पिअर फिशिंगचं एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. स्पिअर फिशिंगच्या नावातच त्याचा अर्थ आहे. फिशिंगचा अर्थ होतो एखाद्याला फसवणं, जाळ्यात ओढणे. जाळ्यात ओढणं म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू फसवणं. आणि जाळ्यात ओढूनच फसवलं जातं म्हणा. आणि स्पिअर फिशिंग का, तर याच्यामध्ये त्या व्यक्तीला आधी हेरलं जातं आणि मग त्याला फसवलं जातं. म्हणजे कस्टमाइज केलं जातं तो ट्रॅप त्याच्यासाठी. जसं 2 प्रकारे मासे पकडले जातात, गळ लावून आणि भाल्याने. सो गळ लावून मासा पकडणे त्याला नॉर्मल फिशिंग म्हणतात. आणि त्याच्यातनंच जे म्हणले आपण, तुम्ही मगाशी म्हटला की एखाद्याला जाळ्यात ओढून फसवणूक करणं. स्पिअर फिशिंग म्हणजे हातात भाला घेऊन. पण इथं मला चॉईस आहे, इथं काही इथं कोणाला काही आमिष नाही दाखवलेलं. मी म्हणणार अरे हा मासा खूप चांगला दिसतोय, जाडजूड दिसतोय, ह्याला मात्र मी फसवू शकतो. टार्गेट. सो मी टार्गेटेड जे आपलं एखाद्याला आपण फसवणूक म्हणतो त्याला स्पिअर फिशिंग म्हणतात. आणि याच्यात तुम्ही बघू शकता की प्रॉपर त्या मुलीला टार्गेट केलं जातं, अंडरस्टँडिंग तिची रिक्वायरमेंट. सो हे स्पिअर फिशिंगचं एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. आणि मला असं वाटतं लोकांना हे कळायला हवं की आजकाल तुमची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीने फ्रॉड तयार केला जातो, कस्टमाइज केला जातो. त्यामुळं आपण ज्या गोष्टी आपल्याला समोरनं येत आहेत त्या गोष्टींच्या बाबत किती जागरूक राहायला पाहिजे हे लोकांना कळायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीची पडताळणी करणं, जसं मी वारंवार सांगतो की पडताळणी करा. भाजी घेताना पडताळणी करतो, धान्य घेताना पडताळणी करतो. सो ही सुद्धा पडताळणी करणं फार आवश्यक गरजेचं. सर सध्या फेक ई चलनचं पण बरेच आता स्कॅम निघालंय की लोकांना असे ट्रॅफिक संदर्भात काही फेक ई चलन येते, तो नक्की काय विषय? अटॅकर जे आहेत, सायबर अटॅकर, ते सुद्धा स्वतःला अपडेट ठेवतात. लोक कदाचित नाही ठेवत, पण ते करतात, ते स्वतःला अपडेट ठेवतात. त्यांना माहितीये की आता पूर्वीसारखं पावती फाडत नाहीत पोलीस. ते तुम्हाला ऑनलाईन चलन पाठवतात.
आता ही जी ऑनलाईन चलन पाठवण्याची पोलिसांची प्रक्रिया आहे, याचाच फायदा हे सायबर हल्लेखोर अशा पद्धतीने घेतात की ते स्वतः एक तुम्ही ट्रॅफिकचं व्हायोलेशन केलं अशा दिवशी म्हणून तुम्हाला एक SMS पाठवतात आणि त्याच्यात एक लिंक देतात. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो मेसेज आलेला आहे त्या मेसेज मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की तुम्ही ट्रॅफिकचं उल्लंघन केले आणि तुम्हाला तिथे चलन भरावं लागेल. तसंच पोलिसांकडनं किंवा गव्हर्नमेंटकडनं मेसेज तसाच त्यांनी बनवलाय. थोडक्यात त्याच्यात जी लिंक आहे ती लिंक कुठेतरी आपल्या परिवहन म्हणजे जी आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे याच्याशी मिळती जुळती लिंक आहे. ती लिंक जर तुम्ही पाहिली तर ती लिंक ओरिजिनल लिंक नाही. पण लोकांना हे कळत नाही. लोक त्या लिंकवर क्लिक करतात. मग ई चलांची गव्हर्नमेंटचे लोगो लावलेली गव्हर्नमेंट सारखी दिसणारी एक खोटी वेबसाईट उघडते आणि त्याच्यावर ते म्हणतात की तुमच्या गाडीचा नंबर टाका. जसं आपली ओरिजिनल ई चलांची वेबसाईट आहे तशाच पद्धतीने बनवून मग लोक त्याच्यावर गाडीचा नंबर टाकतात. आता मी जे दाखवलोय तुम्हाला त्याच्यामध्ये मी 1 2 3 4 5 गाडीचा नंबर टाकलाय तरी सुद्धा त्यांनी ऍक्सेप्ट केला. म्हणजे याच्या इथंच कळतं की आपल्याला ही खोटी वेबसाईट. त्याच्यानंतर मग ते म्हणतं की तुमचं चलान आहे 1000 रुपये 1500 रुपये. तसं आपल्या स्क्रीनशॉट मध्ये आता 1000 रुपये दिसतंय आणि ते 1000 रुपयाचं चलान तुम्हाला भरण्याची एकच पद्धत आहे ती म्हणजे तुमच्या कार्डचे डिटेल्स. आता कार्डचे डिटेल्स सुद्धा मी टाकताना खोट्या डिटेल्स टाकल्या. तिथं लिहून आलं की हे चुकीचं कार्ड आहे. पण इथं तर मी खऱ्या डिटेल्स टाकल्या तरी लिहिलं की चुकीचं कार्ड आहे. का? कारण की सायबर हल्लेखोरांनी अशी वेबसाईट बनवली की तुम्ही पहिले एक कार्ड टाकाल ते म्हणाल डिटेल्स चुकीचे आहेत, तुम्ही दुसरं कार्ड टाकाल म्हणजे त्यांना तुमचे दोन्ही कार्ड मिळणार. सो दुसऱ्या स्क्रीनशॉट मध्ये मी बघा खोटेच डिटेल्स टाकल्यात पण त्यांनी ऍक्सेप्ट केले जाते. आणि आता ते मला पेमेंटकडे घेऊन चाललेत. जसं ते पेमेंटकडे जातं नंतर मग ओटीपीची स्क्रीन येते आणि मग जसं मी ओटीपी टाकतो तो ओटीपी हल्लेखोरांकडे जातो. हल्लेखोरांच्या कार्डचे डिटेल्स मिळालेले आहेत. 16 आकडी नंबर, CVV नंबर, कार्डवरचं नाव, एक्सपायरी डेट, या सगळ्या गोष्टी भरल्या लोकांनी प्लस ओटीपी. अशा सगळ्या गोष्टी जेव्हा हल्लेखोरांच्या हातात पडतात मग ते तुमच्या कार्ड मधनं डेफिनेटली ट्रान्झॅक्शन करतात आणि मग लोकांचे पैसे याच्यात जातात. सो आपल्याला एक गोष्ट इथं समजून घ्यायला हवी की जे सायबर हल्लेखोर आहेत ते स्वतःला अपडेट ठेवतात. तुम्ही स्वतःला अपडेट ठेवत नाही आहात. ते ठेवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वेबसाईट खरी का खोटी हे ओळखता यायला पाहिजे. तोच माझा प्रश्न होता की आता ही वेबसाईट्स मधल्या फेक आणि ओरिजिनल कशा ओळखायच्या? आता याच्यामध्ये एक खूप सोपी प्रक्रिया आहे की वेबसाईट खरी का खोटी कशी ओळखायची. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला स्पेलिंग माहिती पाहिजे खऱ्या वेबसाईट्स. अच्छा. हा. जेव्हा कधी तुम्हाला अशी एखादी लिंक येते आणि म्हटलं जातं की याच्यावर क्लिक करून पेमेंट करा किंवा याच्यावर क्लिक करून लॉग इन करा. आता मी तुम्हाला केस स्टडी पाठवली आहे ती तुम्ही प्रेक्षकांना दाखवा. त्याच्यामध्ये आले आप इस व्हिडिओ में है क्या आणि एक लिंक आहे. अच्छा. आता लोकांना साधी एक क्युरियोसिटी येते की माझा कोणी व्हिडिओ टाकला म्हणून लोक त्याच्या लिंकवर क्लिक करतात आणि जे उघडते ती फेसबुकची वेबसाईट आहे. बरं. पण ही खरी फेसबुकची वेबसाईट नाहीये, ही खोटी वेबसाईट आहे. मला कसं कळालं खोटी वेबसाईट आहे? जर तुम्ही वरती बघितलं जिथं आपण वेबसाईट टाईप करतो तिथं facebook.com नाहीये, तिथं वेगळंच काहीतरी लिहिलं. सो स्पेलिंग हे वेगळं असतं किंवा स्पेलिंग मध्ये छोटीशी बदल केलेला चेंज करतात काहीतरी. आणि असा छोटासा बदल करून या खोट्या वेबसाईट बनवल्या जातात. दिसायला त्या तंतोतंत ओरिजिनल वेबसाईट सारख्या असतात आणि लोगो वगैरे तसेच वापरलेले असतात. अजून एक मला इथं प्रेक्षकांना सांगायला आवडेल की खोट्या वेबसाईट सुद्धा HTTPS पासून चालू होतात. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की HTTPS म्हणजे खऱ्या वेबसाईट किंवा सिक्युअर. हो, तुम्ही बरोबर म्हटलं. HTTPS म्हणजे सिक्युअर्ड. सिक्युअर असणं आणि जेन्युअन असणं ह्याच्यात फरक आहे. खोट्या वेबसाईट सुद्धा आजकाल सिक्युअर्ड असतात. त्यामुळे HTTPS आहे म्हणजे ही वेबसाईट खरी आहे असं मानून जर तुम्ही पुढे गेलात तर ती खोटी वेबसाईट ठरते. त्यामुळेच जेव्हा कधी तुम्ही एखादी लिंकवर क्लिक करता किंवा एखादी वेबसाईटवर तुम्ही ओपन करता तुम्ही सगळ्यात पहिलं ऍड्रेस बार मध्ये जाऊन बघायला पाहिजे की त्या वेबसाईटचं स्पेलिंग काय. त्याच्यानंतर तिथं एक लॉकचं चिन्ह असतं. जेव्हा ती HTTPS असते तेव्हा तिथे एक लॉकचं चिन्ह येतं ऑटोमॅटिक. त्या लॉकच्या चिन्हावर क्लिक केलं की तिथं ऑप्शन येतो व्ह्यू सर्टिफिकेट. त्या व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा स्पेलिंग बघायला पाहिजे की हे स्पेलिंग बरोबर आहे का. जर ते स्पेलिंग ॲक्युरेट असेल तरच ती वेबसाईट जेन्युअन असते आणि तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन करू शकता. जर तुम्ही अशा पद्धतीने वेबसाईट चेक केल्या नाहीत आणि तुम्ही खोट्या वेबसाईटवर जाऊन ट्रान्झॅक्शन केल्या तर तुमची फसवणूक अटळ आहे. त्यानंतर
सोशल मीडियावरती ज्या शॉपिंगच्या ॲड येतात फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, त्या कशा ओळखायच्या, फेक आणि ओरिजिनल कशा? याच्या संदर्भात सुद्धा मी एक खूप चांगली केस स्टडी तुम्हाला शेअर केली, तुम्ही नक्कीच प्रेक्षकांना ती दाखवावी. तुम्ही बघू शकता की बघा, आजकाल तुम्ही जे गुगलवर सर्च करता तशा ऍड तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर येतात. हो, बरोबर. आणि ह्याच्यातनं सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या कंपन्या एकमेकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात डेटाची खरेदी विक्री करत असतात. मी शोधतोय गुगलवर, ऍड येते मला फेसबुकला, इन्स्टाला, दोन वेगळ्या कंपन्या. आता विषय काय होतो, फेसबुक चालत असताना अथवा कुठलंही सोशल मीडिया, फेसबुक नाही, चालत असताना मला एक ऍड येते आणि ती ऍड मी जे प्रोडक्ट शोधतो त्याचीच असते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक इंटरेस्टेड असतोच. आता जे तुम्ही स्क्रीनवर दाखवताय त्या तुम्ही बघू शकता की एक फोन जो साधारणपणे 15 ते 20 हजारच्या दरम्यान असेल, ह्या ऍड मध्ये ज्याच्यात लिहिलंय की ही अमेझॉनची ऍड आहे, तो फोन दाखवलाय 1899 रुपयाला. बापरे. आणि काहीतरी कुठला तरी मोठा सेल आहे म्हणून ते विकतात एवढ्या स्वस्तात असं आहे. सो आपल्याला हे इथं कळायला पाहिजे की हे सायबर गुन्हेगार अशा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला पेड ऍड्स देतात. बापरे. ठीक आहे, तिथं खाली स्पॉन्सर्ड लिहिलेलं असतं. हे जे आता तुम्ही दाखवताय स्क्रीनवर अमेझॉन, हे स्पॉन्सर्ड पेड ऍड आहे, अमेझॉनची नाहीये खऱ्या. फ्रॉडस्टरनी जे अमेझॉन सारखी खोटी वेबसाईट बनवली. आणि जर तुम्ही ती ऍड बघितली तर त्या ऍड मध्ये एकतर त्या प्रोडक्टची व्हॅल्यू एकदम कमी करून दाखवलेली असते, खास ऑफर म्हणून. दुसरं, त्याच्यात कमेंट पण असतात की मी फोन ऑर्डर केला, खूप चांगला आहे, अशी ऑफर मला मिळाली, खूप भारी वाटतंय. ह्या ऍड सुद्धा फ्रॉडस्टर लोकांनी केलेल्या असतात, म्हणजे ह्या ऍडच्या खालचे कमेंट्स, जेणेकरून लोकांना वाटावं की हे जेन्युइन आहे. कुठंतरी तुम्हाला एक 7वी 8वी एखादी त्याच्यात कमेंट सापडेल की मी ऑर्डर केलंय, मला अजून मिळालं नाही. मग त्याला कोणीतरी रिप्लाय केलेला असतो की अरे ही फेक आहे, माझी फसवणूक झाली वगैरे वगैरे. पण सुरुवातीच्या ज्या कमेंट्स असतात त्या ह्या लोकांनीच तयार केलेल्या असतात. तिथपर्यंत आपण जातच नाही ना खाली. आणि आता जर तुम्ही त्या स्क्रीनशॉट कडे बघितलं नीट, तर ती अमेझॉनची पूर्णच्या पूर्ण वेबसाईट ह्या फ्रॉडस्टर लोकांनी खोटी बनवली आहे. आणि त्याचं जर तुम्ही वेबसाईटचं, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, स्पेलिंग बघितलं तर अमेझॉन स्पेलिंग आहे. तुम्ही प्रेक्षकांना परत एकदा दाखवा स्क्रीनशॉट, त्याच्यामध्ये बघा स्पेलिंग हे अमेझॉन आहे, अमेझॉन नाहीये. थोडेसे स्पेलिंग मध्ये बदल केलेला आहे. आणि जेव्हा मी तो फोन विकत घ्यायला जातो त्या खोट्या वेबसाईटवर, तिथं जो पेमेंटचा ऑप्शन आहे तो फक्त पेटीएम आहे, बाकी दुसरा पेमेंटचा दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. तर ह्याच्यातून सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे काहीतरी गडबड आहे, युज्युअल नाहीये. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या जर तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्याही वेबसाईटची खोटी वेबसाईट बनवली जाऊ शकते. आपण जर स्पेलिंग व्यवस्थित चेक केलं आणि असं कोणीतरी तुम्हाला अचानकच महागडा फोन स्वस्तात देतोय असं जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला काहीतरी तुम्हाला एकदम लकी झालाय तुम्ही, तर तुम्ही थोडंसं सावध व्हायला पाहिजे. लकी होण्यापेक्षा मी म्हणतो लोकांनी सावध व्हायला पाहिजे की असं कसं अचानक मला तेच प्रोडक्ट मिळते आणि ते पण एवढ्या स्वस्तात मिळते. सो अशा पद्धतीने ज्या ज्या लोकांनी तिथनं ऑर्डर केलं त्यांचे पैसे गेले आणि त्यांना काही फोन तर मिळाला नाही आणि मग त्याच्यातनं त्यांची पुढं म्हणजे थोडक्यात फसवणूक झालेली. सर, आता आपण पाहतो की इंटरनेटवरती बऱ्याचशा इलिगली गोष्टी चालतात, खास करून ते काही डार्क वेब वरती चालतात असं ऐकण्यामध्ये येतं. तर नक्की हे डार्क वेब हा नक्की काय प्रकार आहे? डार्क वेब म्हणजे मी बऱ्याच वेळा लोकांना सोप्या भाषेत सांगायचं असेल तर म्हणतो इंटरनेटवरचा अंडरवर्ल्ड. अच्छा. अंडरवर्ल्ड यासाठी की अंडरवर्ल्ड म्हणजे असं कुठं अंडरवर्ल्ड म्हणजे अशी कुठली इमारत नसते किंवा अशी कुठली तरी अंधारी जागा नसते. आता असली असती तर पोलिसांनी आतापर्यंत तिथं कारवाई करून मोकळे झाले असते. पण हे जे इंटरनेटवरचं अंडरवर्ल्ड आहे, ज्याला आपण अंडरवर्ल्ड मी असं याच्यासाठी म्हणतो की जसं खऱ्या जगात अंडरवर्ल्डवर खूप साऱ्या अनधिकृत आणि इल्लिगल गोष्टी चालतात, तशाच इंटरनेटवर म्हणजे माणसांच्या विचाराच्या सीमेच्या पलीकडच्या इल्लिगल ऍक्टिव्हिटीज या इंटरनेटवर डार्क वेब या ठिकाणी चालतात. आणि असं डार्क वेब कसं दाखवता येत नाही की हे डार्क वेब आहे, तो आपल्या इंटरनेटचाच भाग आहे. सर्वसामान्य व्यक्ती जे इंटरनेट वापरते ते तुम्हाला ऐकून बऱ्याच वेळा लोकांना पण आश्चर्य वाटेल, आपण संपूर्ण इंटरनेटच्या जास्तीत जास्त 5% वापरतो. बरं. आपण काय वापरतो? गुगलवर काही सर्च करतो, सोशल मीडियावर काही गोष्टी पाहतो, युट्यूबवर पाहतो, ईमेल वापरतो. हे जे आपण आपला जो वापर आहे हा संपूर्ण इंटरनेट जर आपण पाहिलं तर त्याच्या फक्त 5%. बाकी इंटरनेटचा बहुतांश वापर मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं केला जातो. जशी तुमची बँक आहे जी तुम्हाला सर्व्हिस देते, जसे ईमेल आहे ते तुम्हाला
सर्व्हिस देतात, तुमची जर क्लाउडची आहे ती सर्व्हिस देतात. ह्या कंपन्या ह्या इंटरनेटचा बहुतांश वापर करतात आणि त्या डेटापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला त्याचा आयडी पासवर्ड लागतो. बर, मग तुम्ही तुमचा स्वतःचा ईमेल पाहू शकता, पण माझा ईमेल नाही पाहू शकत. तुम्हाला त्याचा आयडी पासवर्ड लागेल. त्याला काय ठराविक वेगळा ऍक्सेस असतो का? सो त्याला म्हणतात डीप वेब. अच्छा. त्या ऍक्सेससाठी तुम्हाला आयडी पासवर्ड किंवा योग्य ती क्रेडेन्शियल असणं फार आवश्यक आहे. तो इंटरनेटचा जवळजवळ एक 90% भाग आहे आणि उरलेला जो 5% भाग आहे त्याला म्हणतात डार्क वेब. आता हे डार्क वेब जर एखाद्याला पाहायचं असेल तर तो नॉर्मली आपल्या कुठल्याही ब्राउझरवरनं पाहू शकत नाही. त्यासाठी एक स्पेशल ब्राउझर बनले, त्याला म्हणतात टॉर, द ऑनियन राउटर. आणि ह्या ब्राउझरवरनच तुम्ही त्या वेबसाईट्सवर जाऊ शकता आणि त्या वेबसाईट सुद्धा .com किंवा .in किंवा अशा कुठल्या नसतात, त्या .onion असतात. खूप साऱ्या मोठ्या इन्क्रिप्शनच्या पलीकडं हे बनवलेलं असल्यामुळे ह्याला ट्रॅक करणं खूप अवघड आहे. मी आता जास्त त्याला टेक्निकल सांगत नाही, पण जसं त्याला द ऑनियन राउटर नाव ह्याच्यामुळे पडलंय, जसं कांद्याच्या आतमध्ये लेअर असतात, कांदा सोडल्यानंतर अजून एक लेअर, मग अजून एक लेअर, मग अजून एक लेअर, तसंच या डार्कनेट पर्यंत पोहोचण्यासाठी खूप लेअर मधनं जावं लागतं, तेव्हा तुम्ही तिथं पोहोचता. आणि त्या लेअर मधनं घेऊन जायचं काम तुम्हाला टॉर करत असतं. आणि त्यामुळंच कोण त्या डार्कनेटवर काय ऍक्टिव्हिटी करते याच्यावर लक्ष ठेवायला अवघड जातं. अशक्य नाहीये, अवघड जातं. गव्हर्नमेंटने ठरवलं तर नक्कीच त्यांना शक्य आहे. आणि मग इथं बहुतांश आपण म्हणू शकतो इलिगल ऍक्टिव्हिटी चालतात. मग त्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, ऑर्गन ची चोरी जी असते किंवा ऑर्गनची विक्री असते ती चालते. त्याच्यानंतर तिथे ड्रग्ज मिळतात, एखाद्याची सुपारी दिली जाऊ शकते. त्याच्यानंतर तिथं शस्त्र मिळू शकतात. ठीक आहे. अशी म्हणजे एखाद्याचे आपण काय म्हणतो टॉर्चर करणारे व्हिडिओ असतात, माणसांना मारतानाचे व्हिडिओज असतात. अगदी मी माणसाच्या कातडीचे पर्सेस तिथं पाहिलेले आहेत विकायला ठेवलेले. तर अशा म्हणजे माणसाच्या विकृतीच्या परिसीमाच्या पण पलीकडे गेलेलं हे जग आहे. मला असं वाटतं इथं लोकांना खूप मोठ्या प्रमाणात काय म्हणतो आपण प्रायव्हसीचा एक आभास निर्माण झाल्यामुळे इथं आहे बऱ्यापैकी, पण लोक मग इथं वाटेल ते करतात. सो आपण बघायला गेलं तर डार्क वेब हे मेजर रिझन आहे क्रिप्टोकरन्सी चा जन्म होण्यामागे. कारण का डार्क वेबवर एवढ्या सगळ्या इलिगल ऍक्टिव्हिटीसाठी जेव्हा लोक एकमेकांसमोर आली आणि त्यांनी ठरवलं की आपण समजा एखाद्या व्यक्तीला ड्रग्ज हवेत आणि दुसरा म्हणतो हो मी तुला ड्रग्ज देऊ शकतो, तर ह्याच्यामध्ये भीती काय आहे की जो ड्रग्ज विकणार आहे त्याला आयडेंटिफाय त्याला व्हायचं नाहीये आणि ड्रग्ज विकत घेणाऱ्याला सुद्धा आयडेंटिफाय व्हायचं नाही. सो त्यांनी जर खऱ्या जगातली जी चलनं आहेत त्याचा वापर केला तर ट्रान्सफरमुळं, ऑनलाईन ट्रान्सफरमुळं किंवा इव्हन फिजिकली कॅश घ्यायला आला तरी तो आयडेंटिफाय होऊ शकेल की हा कोण आहे. बरोबर. मग ह्या गरजेतून ज्या करन्सीचा शोध लागला त्याला आपण क्रिप्टोकरन्सी म्हणतो. बरोबर. आणि क्रिप्टोकरन्सी ज्यांनी शोधली तो अजून फक्त नाव समोर आले, तो अजून व्यक्ती काही समोर आलेला नाही जगाच्या. सतोशी नाकामोटोला म्हणतात ज्याने बिटकॉइनचा शोध लावला. हे बिटकॉइनचं कन्सिडर ॲज अ फर्स्ट क्रिप्टोकरन्सी. तर क्रिप्टो आणि डार्क वेब यांचं खूप जवळचं नातं इथून आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग प्रश्न असा पडतो की मी नॉर्मल व्यक्ती आहे तर मला ह्या डार्क वेबवर जाण्याची आवश्यकता आहे का? तर माझं उत्तर आहे स्पष्ट नाही. जे तुमच्या नॉर्मल जीवनामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या तुम्हाला सरफेस वेबवर अवेलेबल आहेत आणि त्याच्यातून तुमचं आयुष्य व्यवस्थित पार पाडू शकतं. अशी कुठलीच गोष्ट नाहीये की ज्याच्यासाठी तुम्हाला डार्क वेबवर जाण्याची आवश्यकता आहे. बरोबर. सर्वसामान्य लाईफमध्ये डार्क वेबवर जाणारे मोस्टली क्रिमिनल किंवा क्रिमिनलला पकडणारे, जो त्यांच्या व्यवसायाचा तो भाग आहे म्हणून. पण अदरवाईज सर्वसामान्य व्यक्तीला डार्क वेबवर जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं शहराच्या एखाद्या अशा भागात जाऊ नको, तिथं सगळ्या इलिगल ऍक्टिव्हिटी चालतात. पण काही लोकांना एक इच्छा होते नाही मी जाऊन बघतो. आणि मग जर तुम्ही अशा ठिकाणी गेला ना एखाद्या इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये कदाचित तुम्ही अडकला तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची माती होऊ शकते. सिमिलरली मला तेच म्हणायचं की डार्क वेब जर आपल्याला काही फरक पडत नाही असल्याने नसल्याने, आपल्याला त्याचा काही संबंध नाही, आपल्याला काही इलिगल करायचं नाही, ना की आपण कुठल्या तपासी यंत्रणेचा भाग आहोत, तर माणसाने डार्क वेब पासून दूर राहिलेलं जास्त बरं. विषयाची परीक्षा घेण्याची आवश्यकता नाहीये. बरोबर.
तर सर आता तुम्ही इतकं वर्ष तुमचं काम झालं या क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये, तुम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत कामं केली, तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलासोबत तुम्ही कामं केली, त्यांना तपास यंत्रणामध्ये तुम्ही सपोर्ट करताय आणि तुमची स्वतःची सुद्धा कंपनी आहे सेलस्ट्रॉंग नावाने, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला माहिती सांगतो का? ओके, शेलस्ट्रॉंगची म्हणजे स्थापना किंवा सुरुवात आम्ही 2018 केली. मी तसं बघायला गेलं तर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरच आहे आणि एक जवळजवळ 10 ते 11 वर्ष जॉब केल्यानंतर मला असं प्रकर्षाने जाणवलं की सायबर सिक्युरिटीमध्ये इथिकल प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. अच्छा. आणि ती इथिकल प्रॅक्टिस मला जर माझ्या पद्धतीने व्यवस्थित करायची असेल तर मला स्वतःचीच कंपनी चालू करण्याशिवाय पर्याय नव्हता. जिथे कुठं मी काम करत होतो तिथे मला काही गोष्टी ऍक्च्युली तसं बघायला गेला तर पूर्णपणे पटत नव्हत्या. मला असं वाटतं सिक्युरिटीचं काम म्हणजे एखाद्याला विश्वास देण्याचं काम आहे, त्याला थोडक्यात आश्वस्त करण्याचं काम, जबाबदारीचं काम, आश्वस्त करण्याचं काम आहे किंवा तू काळजी करू नकोस, आम्ही सिक्युरिटी करत आहोत. पण सायबर सिक्युरिटीमध्ये मी मोस्टली पाहिलंय की बऱ्याचशा कंपन्या या लोकांना घाबरवण्याचं काम जास्त करतात, जे की मला मनापासून अजिबात पटत नव्हतं. जागरूक बनवणं आणि घाबरवणं त्यात फरक आहे. जसं आज आपण पॉडकास्टमध्ये ह्या गोष्टी कशा टाळायच्या ह्याच्यावर जास्त भर दिलेला आहे. कशा करतात हे कळल्यामुळं कशा टाळतात हे लोकांना आपसूक कळतं. सो ह्या प्रेरणेतनंच मी शेलस्ट्रॉंग ची स्थापना केली 2018 आणि आम्ही अगदी पूर्वी फक्त कंपन्यांना सायबर सुरक्षा द्यायचो, पण नंतर असं लक्षात आलं की वैयक्तिक लोकांना सुद्धा सायबर सुरक्षेची फार आवश्यकता आहे आणि त्यांना असं एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म असावं की जिथं जर एखाद्याला खरंच वाटतंय, डाऊट आहे किंवा माझा फोन हॅक आहे का किंवा माझा डेटा चोरीला गेलाय तर माझ्यावर कुठला सायबर हल्ला होतोय का किंवा माझा डेटा सध्या कोण चोरतोय का वगैरे. सो अशी इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा लोकांचे जे पैसे वगैरे जातात तर त्यांना कुठेतरी एक चांगलं सर्व्हिस देता यावी म्हणून आम्ही मग बिझनेस टू कस्टमर B2C हे सेगमेंट पण चालू केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही इंडिव्हिज्युअल्सना सुद्धा अगदी त्यांच्या घरातली उपकरणं सिक्युअर करण्यापासून ते त्यांचे सोशल मीडिया प्रोफाईल वगैरे हे सगळं सिक्युअर करून इन केस कधी काय झालं तर त्याच्यातनं त्यांना बाहेर काढण्याची सुद्धा आम्ही जबाबदारी पार पाडतो. अदरवाईज बहुतांश मोठ्या मोठ्या कंपन्या हे आमचे क्लायंट आहेत, त्या कंपन्यांसाठी त्यांची सायबर सुरक्षा तयार करण्यापासून ती मेंटेन करण्यापर्यंत आणि इन केस जर त्यांच्याकडे कधी कुठला सायबर हल्ला झाला तर त्याचा तपास घेऊन तो कसा झाला, कुठून सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने तो परत होणार नाही याची तरतूद करण्यापर्यंत आम्ही सर्व्हिसेस या मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजना देतोच. गव्हर्नमेंट सुद्धा आहे त्याच्यामध्ये आमचे क्लायंट, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला सुद्धा आम्ही दोन्ही पद्धतीने सर्व्हिस देतो की त्यांच्या काही वेबसाईट वगैरे सिक्युअर करणं आणि दुसरं म्हणजे जर त्यांच्याकडे काही तपासात मदत वगैरे असेल तर त्या पद्धतीची टेक्निकल हेल्प फॉरेन्सिक्सच्या मदतीने, डिजिटल फॉरेन्सिक्सच्या मदतीने आम्ही बऱ्याचशा तपासी यंत्रणांना सुद्धा करत असतो. सर आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय. काही रॅपिड फायरचे प्रश्न आहेत. OTP की पासवर्ड कोण जास्त सेन्सिटिव्ह? OTP, कारण का पासवर्ड हे बऱ्याच वेळा लीक होतात आणि OTPच तुमचं लाईन ऑफ डिफेन्स बनतो, त्यामुळं OTP जास्त सेन्सिटिव्ह आहे. फ्री वायफाय की अननोन चार्जर जास्त डेंजरस काय? मला असं वाटतं सगळ्यात जास्त लोकांना समोर फ्री वायफाय येतं, अननोन चार्जर एवढा कॉमनली येत नाही, त्यामुळे फ्री वायफाय जास्त डेंजरस आहे. ओके. सोशल मीडियावरची सर्वात रिस्की हॅबिट काय? सतत आपल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या अपडेट टाकणं आणि लोकांना त्याबाबत माहिती देणं गरज नसताना हे सगळ्यात रिस्की वाटतं मला सोशल मीडियाच्या बाबतीत. त्याच्यातनं काही गोष्टी घडू शकतात. ज्या लोकांना गरज नाही त्या लोकांना ती माहिती मिळते. बरोबर. सायबर सेफ्टी टिप? ऑनलाईन असणाऱ्या प्रत्येक गोष्टींची पूर्णपणे पडताळणी करणे आणि कमीत कमी 2 वेळा पडताळणी करणे ही सगळ्यात बेस्ट टिप राहील असं मला वाटतं. डिजिटल फुटप्रिंट ॲसेट का लायबिलिटी? डिजिटल फुटप्रिंट्स हे लायबिलिटीज आहेत, कारण का त्याच्यावरनं एखादी व्यक्ती तुम्हाला ट्रेस करू शकते, तुमच्याबद्दलची बरीचशी माहिती त्या व्यक्तीला मिळू शकते, त्यामुळे ती लायबिलिटी आहे. AI का सायबर जागरूकतेचा अभाव जास्त धोकादायक काय? मला असं वाटतं इग्नोरन्स हे सगळ्यात जास्त म्हणजे धोकादायक आहे. एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर त्यात तुमची नक्कीच फसगत होऊ शकते, अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळं सायबर अवेअरनेसचा अभाव हे जास्त धोकादायक आहे. AI उलट तुम्हाला मदतगारच ठरेल. सर तुम्ही आज आम्हाला वेळात वेळ काढून माहोल पॉडकास्टमध्ये आला. अवघड विषय तुम्ही आम्हाला एक सोप्या पद्धतीने समजून सांगितला. आमच्या प्रेक्षकांना सायबर सिक्युरिटी
हा नक्की काय असतो, त्याच्यापासून काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, हे तुम्ही साध्या सोप्या भाषेत समजून सांगितलं, त्याबद्दल आपले आभार. मला सुद्धा तुम्ही इथं बोलवल्यावर मला खूप आनंद झाला आणि या सगळ्या गोष्टी मला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक संधी मिळाली, त्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटलं इथे. धन्यवाद. थँक्यू.